30 जूनला शनी वक्री होत आहे. येणारे 5 महिने 15 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री आहेत. मग शनी वक्री झाल्यावर मिथुन राशीला काय फायदा, काय तोटा होणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर मिथुन राशीच्या 9व्या घरामध्ये शनी बसलेले आहेत आणि ते वक्री होणार आहेत. म्हणजे पाठीमागच्या घरामध्ये म्हणजेच 8व्या घरामध्ये येते. 8वं घर हे सरप्राईज दाखवतं. 8वं घर हे पितरांचं दाखवतं. अंधार दाखवतं. अचानक काहीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. मग पॉझिटिव्ह सुद्धा होतील आणि निगेटिव्ह सुद्धा होतील, पण ते तुमच्या कर्मानुसार होतील. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन, पितरांसाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी येणाऱ्या 5 महिन्यामध्ये नक्कीच दान करायचं आहे. तुम्हाला काही झाड लावायचे असतील तर नक्की झाड लावा. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सुद्धा सांगेन, की तुम्ही ना खूप दिवस झालं काही गोष्टी टाळताय, कुठल्यातरी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, काही ना काहीतरी ढकलताय. त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वेळ आलेली आहे. कुणाकडून जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही कर्ज दिलं नाही तर तुम्हाला इथे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रवास जास्त होऊ शकतो. त्याचबरोबर ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या